ज्या ब्रायन ॲडम्समुळे मला रॉक म्युझिक कळलं, त्याचा अभ्यास करून मी पहिलं माझं रॉक गाणं केलं. त्यामध्ये जर का ब्रायन ॲडम्स ऐकायला आला तर इट्स अ कॉम्प्लिमेंट ओनली, राईट? का नाही? मला तुला विचारायचंय की तुझे अर्ली इन्फ्लुएन्सेस इन टर्म्स ऑफ ज्यांनी तुला वेगवेगळ्या पद्धतीच्या म्युझिकची चव चाखायला दिली, की असं असतं ना की काही जॉनर्स आपल्याला माहीतच नाही जगात अस्तित्वात आहेत, पताही नाहीये, आणि एक व्यक्ती आहे त्याची म्हणते अरे तू अमुक ऐकलंयस का, आपण त्यावेळेला नाही म्हणतो पण ते आपल्या डोक्यात राहतं की अरे हे काय म्हणाले, आता मी जाऊन सर्च करणार, आणि एक नवीन दार उघडतं आणि मग विन नो टाइम यू रिअलाइज की यू हॅव एक्सप्लोर्ड इट. इन युअर केस हू आर दोज पीपल? वाव. ओके, देन मी सांगेन आमच्या सागरिका म्युझिक कंपनीच्या ज्या प्रेसिडेंट होत्या, सागरिका दास, ह्यांनी मला पहिल्यांदा मी ऐकत असलेल्या संगीताखेरीज वेगळं संगीत ऐकवायला सुरुवात केली. इंटरेस्टिंग. कारण त्या म्हणजे आर्टिस्ट अँड रेपत्वा पण त्या बघायच्या स्वतः. सो त्यांनी मी त्यांच्यामध्ये आज जे म्हणतात की आर्टिस्ट मॅनेजमेंट, तर मी पहिली 5 वर्ष आर्टिस्ट मॅनेजर त्या होते. म्हणजे सागरिका म्युझिक वॉज माय आर्टिस्ट मॅनेजर्स, दे वर माय आर्टिस्ट मॅनेजर्स फॉर 5 years. 5 का 7 years ऑलमोस्ट. दोज वर द लेबल्स. आणि मला असं वाटतं की जे इतकं पर्सनली एखाद्या आर्टिस्टला घ्यायचं. ॲब्सोल्यूट. मग त्यांनी मला सांगितलं की तुझे जे विचार आहेत, तुझं हे आहे, तशी जगातली माणसं कोण असतात. मग त्यांनी पहिल्यांदा मला ब्रायन ॲडम्सला, म्हणजे दिस वॉज आफ्टर ऐकत अजिबा अँड बिफोर जय जय महाराष्ट्र. ओके. सो मी लहानपणापासून रॉक म्युझिक कधीच ऐकलेलं नव्हतं. सो मग ज्यावेळेला मी ब्रायन ॲडम्स, मला त्यांनी सांगितलं गाड्यांचे अर्थ, क्लाउड नंबर 9 काय आहे, किंवा हे सगळं काय आहे, रॉबिनहूडची त्यावेळची गाणी असतील तर एव्हरीथिंग आय डू इट फॉर यू, हे कशा पद्धतीचं आहे, मग त्याचं अरेंजमेंट, म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स कसे आहेत, लाईव्ह, हे मग कॉन्सर्ट्स दाखवल्या, हे सगळं केल्यानंतर मग मला मला विश्व ओपन झालं. नॉट ओन्ली टू म्युझिक, म्हणजे नॉट ओन्ली टू द साऊंड, नॉट ओन्ली की त्याच्यातले इन्स्ट्रुमेंट्स, बट ऑल्सो द थॉट्स, द अग्रेसिव्हनेस, तुम्ही ज्या प्रकारे काय करू शकता, तुम्हाला कलाकार म्हणून तुमचे अधिकार काय आहेत, तुम्ही लँग्वेज, तुम्ही भाषा कुठल्या दर्जापर्यंतची वापरू शकता. तुम्हाला लोकांनी नाही सांगायचं की तुम्ही हे करायचं नाही करायचं, कोण लोक सांगणार तुम्हाला, तुमचा अधिकार आहे, तुम्ही कलाकार आहात, व्यक्त होणं तुमचा अधिकार आहे, ह्यापर्यंत मला त्यांनी नेलं. आणि म्हणून मग ज्या वेळेला तुम्ही आज ऐकता जय जय महाराष्ट्र, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉर्ड्स, जे पहिलं कॉम्पिंग येतं ते समर ऑफ 69चं येतं. येस. सो वेन आय डिड समर ऑफ 16 मी ऐकत होतो, आणि त्याच्यामध्ये मला जय जय महाराष्ट्राच्या ओळी मी गाऊन बघत होतो, आणि मला त्या फ्युजनमधनं मला जय जय महाराष्ट्र हे आलं. मग त्याच्यावरती मी पुढचे शब्द लिहिले की माना चलके कभी था गुजराती. सी दॅट था इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक गुजरातीला राग येऊ शकतो, काय था, माना चलके कभी था पंजाबी, चाहे कोई भी हो तेरी भाषा, चाहे कोई भी हो बोली, नस नस में दौड़े हैं जो तेरे पहचान वो कहाँ है. आपण बोट दाखवून केलेले ही काव्य आहे ना. ये हवा है कहाँ की, है मिट्टी कहाँ की, है पाणी कहाँ का, तो खोल दिल और बोल दिल के सलो से जय जय महाराष्ट्र. माझा गाणं तयार झाल्यानंतर मी ज्यावेळेला विवेक ओबेरॉयनी त्याच्यामध्ये फीचर केलं, तो विवेकनी मला सांगितलं, तो माझा कॉलेजचा मित्र होता, यार अवधूत तू इसका ये बहुत समर ऑफ जैसे लगता है. म्हणजे वही है, तो चेंज क्यों नहीं करता कॉम्पिंग. म्हटलं करके दिखा सकता हूँ. अभी 10 वेगवेगळी कॉम्पिंग्स मी चेंज करून दाखवली. तर म्हटलं हे जर का मी केलं तर लोकांना कधीच कळणार नाही की माझी इन्स्पिरेशन कुठनं होती. पण मी मात्र जेव्हा जेव्हा ते गाणं ऐकेन त्यावेळेला मला वाटेल की मी चोरी केली. आता ज्या वेळेला लोक म्हणतात की अरे ह्याच्या आधीचं कॉम्पिंग समर ऑफ 69चं आहे, माझ्या मनावरचं ओझं कमी होतं. येस आहे, ऐकायला आलं, तसंच ठेवलंय. आणि किती सिमलेसली, म्हणजे काय म्हणतो, इन्फ्लुएन्स आपण जे म्हणतो आजकाल, तर हे सुंदरच आहे इन अ वे की ज्या व्यक्तीमुळे तुम्ही इन्फ्लुएन्स झालात त्याचं तुम्हाला आवडलेलं काहीतरी तुम्ही तुमच्या कॉम्पोजिशन मध्ये. आणि एक मानवंदन आहे ना, राईट. ज्या ब्रायन ॲडम्समुळे मला रॉक म्युझिक कळलं, त्याचा अभ्यास करून मी पहिलं माझं रॉक गाणं केलं, त्यामध्ये जर का ब्रायन ॲडम्स ऐकायला आला तर इट्स अ कॉम्प्लिमेंट ओनली, राईट? का नाही? 100%.